हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.2 द मॅजिक हर्ब ही इंटरेस्टिंग जापानीज फोक टेल आहे. तर जापानीज फोक टेल, जापानीज म्हणजे जापानीज लोकांची आणि फोक टेल म्हणजे लोककथा आहे. आणि आपल्या लेसनचं टायटल आहे मॅजिक हर्ब. मॅजिक म्हणजे जादूची, हर्ब म्हणजे औषधी वनस्पती. तर जादूची औषधी वनस्पतीच म्हणजेच द मॅजिक हर्ब. तर चला आपण लेसनकडे वळूया. नॉक नॉक नॉक, समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. आता डोअर इन, INN इन म्हणजे खानावळ. आज आपण त्याला मेस असं म्हणतो. तर त्या खानावळच्या बाहेर कोणीतरी त्याचं दार नॉक करत होतं, म्हणजे दार ठोठावत होतं. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड, आणि खूप अंधार झाला होता. हु इज देअर, द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. कोण आहे बाहेर, असं त्या इनकीपर म्हणजे त्या खानावळच्या मालकाने आवाज दिला. आय एम पुअर टायर्ड मर्चंट, आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, सेड द मॅन आउटसाइड. आता बाहेरून जो माणूस उभा होता त्याने म्हटलं की आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट, मी एक थकलेलं आणि एक गरीब मर्चंट आहे. मर्चंट म्हणजे व्यापारी. तर मी एक व्यापारी आहे आणि मी गरीब आहे आणि मला तुमच्या इथे एक रात्र घालवायची आहे, तुमच्या मेसमध्ये, तुमच्या हॉटेलमध्ये. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट मॅन वॉज पुअर. आता तो इनकीपर म्हणजे त्याचा मेसचा, तो खानावळचा मालक काही खुश झाला नाही जेव्हा त्याने ऐकलं की हा गरीब माणूस आहे. बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. पण तरीही त्यांनी काय केलं की त्याचं गेट ओपन केलं, दार ओपन केलं आणि त्या बाहेर असलेल्या माणसाला आत घेतलं. द मर्चंट ओव्हर सिम्पल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅग. आता तेव्हा त्यांनी त्या ऑब्झर्व केलं बाहेर उभ्या असणाऱ्या माणसाला. तर तो कसा दिसत होता, त्यांनी अगदी साधेसुधे कपडे घातले होते. गारमेंट्स म्हणजे कपडे, आणि सिम्पल गारमेंट्स घातले होते, साधेसुधे होते, आणि त्याच्या पाठीवर एक कापडी पिशवी सुद्धा टांगलेली होती. I have spent a long tiring day at the market. I don't have the energy to walk back to my village. आता तो बाहेर असलेला मर्चंट म्हणू लागला की मी पूर्ण दिवसभर मार्केटमध्ये कंटाळवाणा दिवस घालवला. मी खूप थकलेलो आहे आणि आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. आणि आता माझ्याकडे बिलकुल एनर्जी राहिली नाही की मी परत आपल्या गावी जाऊ शकेल म्हणून. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी, रिक्वेस्टेड द मर्चंट. आता त्या मर्चंटनी रिक्वेस्ट केली की प्लीज माझ्यासाठी काहीतरी साधंसुधं जेवण तयार करा. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. आता इनकीपरनी जस्ट मान डोलवली आणि तो आतमध्ये किचनमध्ये गेला. ओ, व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच अ बेकरिंग कस्टमर? ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट, बट लुक्स ॲट हिज क्लोथ्स, look at his bag, his shoes all worn out, and he has to carry his merchandise himself, cannot afford a servant, cannot afford even a good meal. He began to complain to his wife. आता हा शॉपकीपर आपल्या आतमध्ये किचनमध्ये आला आणि आपल्या बायकोशी कंप्लेंट करू लागला. अरे, हा काय भिकाऱ्यासारखा कस्टमर दिसतो आहे आणि तो स्वतःला मर्चंट म्हणतो आहे, पण पहा त्याचे कपडे कसे दिसत आहेत, त्याच्या पाठीवर ती बॅग आणि त्याचे ते शूज, ते पूर्ण सगळीकडून फाटलेले. ही हॅज टू कॅरीज हिज मर्चंडाईज. आणि तो स्वतःच आपले सगळ्या महागड्या वस्तू त्या स्वतःच घेऊन चालला. त्याच्याजवळ एवढे पण पैसे नाही की तो वस्तू नेण्यासाठी एक सर्वंट आपल्यासोबत ठेवू शकेल. आणि त्याचं जेवण त्यांनी काय म्हटलं की एक साधंसुधं जेवण करा, म्हणजे त्याला ते एवढं साधंसुधं जेवण, महागडं जेवण सुद्धा परवडत नाही, आणि स्वतःला म्हणतो काय, तर मी मर्चंट आहे, अशी कंप्लेंट तो आपल्या बायकोशी करत होता. यू आर राईट, सेड हिज वाईफ. आता त्याची बायको पण त्याला म्हणाली, बरोबर म्हणताय तुम्ही. शी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. ती पण ग्रीडी म्हणजे लोभी होती आणि अनकाइंड म्हणजे निर्दयी होती. तर तिच्या हजबंडनी दोरडीच ती ग्रीडी आणि अनकाइंड म्हणजे लोभी आणि निर्दयी होती. वी कुक अ मील फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप, व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न? आता ती का म्हणते त्याला, वी कुक अ मील फॉर हिम, आपण त्याच्यासाठी जेवण तयार करायचं, त्याला झोपायसाठी जागा द्यायची, आणि त्याच्या बदल्यात तो आपल्याला काय देणार आहे? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. वाय डिड यू टेक हिम इन?
ड्राईव्ह हिम आउट. आता ती काय म्हणते, तू त्याच्या बदल्यात काय देईल, फक्त एक कपल ऑफ कॉइन्स, म्हणजे फक्त 1-2 कॉइनच आपल्याला दे. त्याच्या बदल्यात आपण त्याच्यासाठी जेवण तयार करायचं, त्याला झोपायला जागा द्यायची आणि देईल तर काय 2 कॉइन. तुम्ही त्याला आतमध्ये कशाला घेतलं, त्याला हाकलून का नाही लावलं, असं ती त्याला म्हणाली तिच्या हजबंडला. नो नो सेड द इनकीपर, दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. आता तो इनकीपर म्हणाला, नाही नाही, हे चांगलं नाही दिसणार आपल्या रेप्युटेशनसाठी. रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा. आपल्या प्रतिष्ठेला हे काही शोभणार नाही काही. बट आय हॅव अन आयडिया, अ व्हेरी क्लेवर आयडिया. पण तो म्हणाला, माझ्याजवळ एक छानशी आयडिया आहे. आय हॅव दिस मॅजिक हर्ब. माझ्याजवळ ही हर्ब म्हणजे औषधी वनस्पती आणि ती मॅजिकची आहे. आय ब्रॉट इट लॉंग ॲगो. आता ही मी खूप वर्षाआधी घेऊन आलो होतो. Whoever eats this herb forgets something. आणि जो काही हे खाणार तो काही ना काही नक्कीच विसरतो. We will cook a good meal for this fellow and add the magic herb to it. आता आपण काय करूया, त्याच्यासाठी छान चविष्ट असं जेवण तयार करूया आणि त्याच्यामध्ये ही मॅजिक हर्ब म्हणजे जादूची जडीबुटी त्यामध्ये टाकूया. Then he is sure to forget something for his merchandise here tomorrow. आणि नक्की काही ना काही तो इथे काही ना काही विसरून जाणार. How clever you are, explained the wife. त्याची बायको म्हणते, किती हुशार आहात तुम्ही. Yes, what else can he forget? He had just his merchandise with him. आता ती विचार करायला लागली, तू काय बरं इथे विसरून जाणार. Maybe he will forget all of it and leave it behind here. असंही होऊ शकते की तो काही विसरण्याच्या ऐवजी पूर्णच्या पूर्णच इथे विसरून जाणार, पूर्णच आपला व्यापारी माल इथे ठेवून जाणार. अँड इट विल बी शुअरली बी अवर्स टुमारो. आणि नक्की हे आपलं पूर्ण सगळ्याचा सगळा माल आपला होऊन जाईल. सो दॅट्स व्हॉट द ग्रीडी कपल डीड. आणि त्यांनी जसं ठरवलं होतं तसं ग्रीडी म्हणजे ते लोभी हावरट कपलनी, हावरट नाही म्हणणार, ग्रीडी लोभी कपलनी त्यांनी जसं ठरवल्याप्रमाणे त्यांच्यासाठी छान जेवण तयार केलं, त्याच्यामध्ये जडीबुटी टाकली. They cooked a tasty meal for their customer and added the magic herb to it. त्यांनी त्याच्यासाठी मस्त छान चविष्ट जेवण तयार केलं, त्याच्यामध्ये मॅजिक हर्ब सुद्धा टाकली. The poor merchant did not suspect anything. आता हा मॅजिक मर्चंट, पुअर मर्चंट, त्यांनी त्याच्यावर काही म्हणजे असं त्याला वाटलंच नाही की असं हे दोघं करतील, म्हणून त्यांनी त्याच्यावर सस्पेक्ट म्हणजे संशय घेतलाच नाही. ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. त्यांनी त्यांना थँक्यू म्हटलं की तू माझ्यासाठी खूप छान जेवण तयार केलंस, आणि त्याला थँक्यू म्हणून तो बेडवर परत गेला. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोक अप, दे वेंट टू द मर्चंट्स रूम. आता सकाळी उठल्या उठल्या जेव्हा मॉर्निंग झाली, इनकीपर आणि त्याची बायको त्या मर्चंटच्या रूममध्ये गेले. बट अलास द मर्चंट वॉज नॉट देअर, द रूम वॉज एम्प्टी. पण बघतात तर काय, तो मर्चंट नाही आणि त्याची बॅग सुद्धा नाही, सगळी रूम पूर्णच्या पूर्ण खाली. व्हॉट्स दिस, देअर इज नो वन हिअर अँड वेअर इज द बॅग ऑफ मर्चंटाईज, दॅट टू इज गॉन. आता ते एकमेकांशी बोलू लागले, हे काय झालं, अरे इथे कोणीच नाही आणि त्याची बॅग सुद्धा नाही आणि सगळंच्या सगळं रूम खाली, हे असं कसं झालं. ते एकमेकांशी बोलायला लागले. लेट्स चेक, द मॅजिक ऑफ हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. आता हा शॉपकीपर काय म्हणतो, चला शोधूया, असंही होऊ शकते की आपली जी मॅजिक हर्ब टाकली ती काहीतरी स्ट्रॉंग तर नाही झाली ना. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. त्याने नक्की काही ना काही इथे विसरायलाच पाहिजे. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. त्याने काहीतरी इथे विसरून जायला पाहिजे, हे नक्की. द इनकीपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. आता त्यांनी त्या रूमची प्रत्येक कॉर्नर पूर्ण रूम शोधून काढली, पण त्यांना काही मिळालं का, काहीच मिळालं नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग, आय कांट बिलीव्ह इट, सेड ही. आता तो म्हणायला लागला, तू इथे कसा का विसरून नाही गेला, सगळंच कसं काय घेऊन गेला, याच्यावर विश्वास नाही बसत आहे, तो आता म्हणू लागला. कोण, शॉपकीपर. सडनली द वाईफ स्लॅप्ड हर स्लेव्ह ऑन द फोरहेड. आता तेवढ्यात त्याच्या बायकोनी स्वतःच्याच कपाळावर एक जोराची थाप मारली. We were so foolish, he has certainly forgotten something. ती म्हणाली, आपण किती मूर्ख, तो नक्की इथे विसरून गेलेला आहे. आणि he has forgotten to pay us. आणि तो काय विसरला, आपलंच पेमेंट करायचं विसरून गेला आहे. The innkeeper never used the magic herb again. आता त्या दोघांनाही
त्या दोघाही लोभी हावरट जोडप्यांना चांगली धडा मिळाला, चांगलं शिकवण मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांनी कधीही ती मॅजिक हर्बचा यूज कोणावर केला नाही. अशी ही छोटीशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मला आशा आहे तुम्हाला समजली असेल. थँक्यू.